नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी भूषण ताने साप्ते. आज मी चांदोर तालुक्यातील देवरगाव या पंचकृषीमध्ये आलेला आहे. तर आज हा प्लॉट 80 ते 90 दिवसात प्लॉट झालेला आहे. तर शेतकरी मित्रांनो, जे आपण वेगवेगळ्या प्रकारचे कीटकनाशकं वापरतो, बुरशीनाशकं वापरतो, त्यानं ते आपले रेसिड्यू वाढत चालत्या. म्हणजे आपण जो सॅम्पलचा प्लॉट असतो, ते सॅम्पलच्या प्लॉटवर जर आपल्या जे आपण सॅम्पल चेकिंगला नेतो, सॅम्पल चेकिंगला गेल्यानंतर आपलं जे डिटेक्शन वाढतं, म्हणजे 5-6 डिटेक्शन वाढतं, त्याच्यामुळे आपल्याला चांगल्या प्रकारचा हमीभाव मिळत नाही. त्याकरता आपले आनंद ॲग्रो केअरने रेसिड्यू मॅनेजर हे प्रोडक्ट शेतकऱ्याकरता आणलेले आहे. तर हे प्रोडक्ट वापरायचं म्हणजे काय कारण का त्याचं द्राक्ष फवारणीवरचं रासायनिक अंश कमी करण्याकरता हे काम करतं. म्हणजे याचा वापर कसा करावा, तर आपण 50 ते 60 दिवसाचा प्लॉट असला, सेटिंगचा प्लॉट असलेला 200 ग्रॅम एकरना हा आपण जमिनीतून सोडायचा. त्यानंतर आपलं 70 ते 80 दिवसाचं मण्यात पाणी उतरताना त्याची फवारणी 200 ग्रॅम एकरना घ्यावी. त्यानंतर आपल्या 80 ते 90 दिवसाचं प्लॉट झालेला असतं, त्याच्यात 200 ग्रॅम एकर ती जमिनीतून सोडणे. मग नंतर आपण ती पेपर लॅपिंग करतो, पेपर लावतो. 90 ते 100 दिवसाचा प्लॉट झालेला असतो, तेव्हा आपण पण पेपर लावायच्या अगोदर पण आपण त्याची 200 ग्रॅमना एकरी फवारणी घेतली, तेव्हा पण आपल्याला ती चालेल. त्यानंतर आपला 100 ते 110 दिवसाचा प्लॉट झालेला असतो, म्हणजे पेपर काढल्यानंतर तेव्हा पण आपण याची फवारणी घेतली तर चालेल. म्हणजे काय होईल, जे आपण कीटकनाशकं वापरतो, बुरशीनाशकं वापरतो, त्याचा अंश कमी करेल आणि कमीत कमी 1 ते 2 डिटेक्शन 100 आणि 100% येईल आणि शेतकऱ्याला पण चांगल्या प्रकारे हमीभाव पण मिळेल. अधिक माहिती करता आनंद ॲग्रो केअरचे डॉक्टर क्रॉप ग्रो ॲप्लिकेशन प्रत्येक शेतकऱ्यांनी ओपन करून घ्यावे. म्हणजे त्यांना काय होईल माहिती आहे का, सगळ्या सोप्या भाषेमध्ये शेड्यूल प्राप्त मिळेल तुम्हाला. हवामान अंदाज प्राप्त होईल त्याच्यातून तुम्हाला परत वर्तमानपत्र बघायला मिळेल. म्हणजे काय होईल, आपला जो प्रत्येक प्लॉट भाजीपाला पिकं असतील, फळभाज्या असतील, तो प्लॉट नोंदवून द्यायचा. मग प्रत्येक दिवशी तुम्हाला ते शेड्यूल दिवसानुदिवस मिळत चालेल. अधिक माहिती करता खालील दिलेल्या नंबरवर संपर्क साधा. धन्यवाद.